जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, 9 कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत। त्यानंतर 27 जिल्ह्यात याचं वाटप होणार आहे। या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो। HDFC कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे। युनायटेड कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे। त्यानंतर भारतीय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे। त्यानंतर ICICI लोबाड या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पीक विम्याचं वाटप होणार आहे। SBI जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे। रिलायन्स सुद्धा वाटप होणार आहे। युनायटेड कंपनीच्या माध्यमातून 16 मंडळ या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे। 27 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, या 27 जिल्ह्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट घेणार आहोत। मंडळ कोणते असणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी वाटप होणार आहेत, कशा प्रकारे याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे, तर कोणते जिल्हे यामध्ये नापात्र करण्यात आलेले या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांच्या नुकसानापोटी आता याचं 27 जिल्ह्यात वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, ओरिएंटल कंपनीमध्ये सल्लागार समिती यामध्ये जळगाव असेल, अहमदनगर असेल, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर नाशिक जिल्ह्यात सल्लागार समितीच्या माध्यमातून याला स्थगिती देण्यात आली होती। हा पीक विमा फेटाळण्यात आला होता। याच्या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट येणार आहे आणि नाशिकचं सुद्धा वाटप होणार आहे। मित्रांनो, दुसरी कंपनी आहे भारतीय जनरल इन्शुरन्स कंपनी। या विमा कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा, सांगली, बीड, सातारा जवळपास 6,37,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। HDFC कंपनीच्या सुद्धा माध्यमातून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। 4,61,000 जवळपास शेतकरी होते हिंगोली जिल्ह्यातील आणि यामध्ये सल्लागार समितीच्या माध्यमातून पीक विमा फेटाळण्यात आला होता, परंतु आता याचं सुद्धा वाटप होणार आहे। हिंगोली जिल्ह्यात सुद्धा याचं निवारण होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, HDFC कंपनी यामध्ये अकोला जिल्ह्यात 52 मंडळाचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। काही प्रमाणात याचं वाटप सुद्धा झालेले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच याचं वाटप होणार आहे। धुळे, पुणे, धाराशिव या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालन्याचे 42 मंडळाचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा याचं वाटप होणार आहे। याचं सुद्धा अपडेट आलेलं आहे आणि याचं सुद्धा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यात 219 कोटीचं वाटप करण्यात आलेले। तर यामध्ये वर्धा असेल, नागपूर असेल या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याचं वाटप होणार आहे। आता SBI कंपनीच्या माध्यमातून फक्त लातूर जिल्हाच घेण्यात आला होता। तर सल्लागार समितीच्या माध्यमातून याचा सुद्धा पीक विमा फेटाळण्यात आला होता आणि याचं सुद्धा एक निवारण होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याचे सुद्धा अंतिम टप्प्यात काम पोहोचलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं सुद्धा वाटप होणार आहे। आता मित्रांनो, रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात वाटप करण्यात आलेलं आहे। तर सल्लागार समितीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा मात्र फेटाळण्यात आला होता। काही प्रमाणात हजाराच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, परंतु उर्वरित शेतकऱ्यांच्या सुद्धा लवकरच याचं वाटप होईल अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। मित्रांनो, युनायटेड कंपनीच्या माध्यमातून जवळपास नांदेड जिल्ह्यात 90 मंडळाचं वाटप करण्यात आलं होतं। यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 90 मंडळाचं पीक विम्याचं वाटप होणार आहे। तशा प्रकारच्या सूचना सुद्धा आलेल्या आहेत। त्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 16 मंडळ कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण 27 जिल्ह्यातील अपडेट घेतलेले आणि इतर जिल्ह्याचं सुद्धा अपडेट घेत राहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। जय शिवराय मित्र।